नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणते असे लार्ज कॅप फंड आहेत, ज्यात तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकतात. पहिलं आपण बघूया की लार्ज कॅप फंड म्हणजे नेमके काय आहे. लार्ज कॅप फंड म्हणजे ज्या टॉप 100 कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये ते आपले पैसे इन्व्हेस्ट करतात. म्हणजे ज्या मोठ्या-मोठ्या कंपन्या आहेत, जसे TCS, इन्फोसिस, रिलायन्स, टाटा, HDFC अशा कंपन्यामध्ये ते आपले पैसे इन्व्हेस्ट करतात. जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करण्याचा विचार करत असाल, तर लार्ज कॅप फंड हा एक बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी. कारण की याच्यामध्ये रिस्क कमी असते आणि जर तुम्हाला रिस्क कमी घ्यायची असेल आणि रिटर्नही चांगले हवे असतील, तर लार्ज कॅप फंड हा एक उत्तम पर्याय असू शकतो. लार्ज कॅप फंडमध्ये तुम्ही 2 प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकतात. एक ॲक्टिव्ह फंड किंवा पॅसिव्ह फंड. ॲक्टिव्ह फंड म्हणजे जे फंड मॅनेजर इन्व्हॉल्व असतात आणि पॅसिव्ह फंड म्हणजे जे इंडेक्सला कॉपी करतात. चला तर आपण बघूया की कोणते फंड तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट सुरू करायची असेल तर तुम्ही विचारात घेऊ शकता. तर त्यातला पहिला आहे ॲक्सिस ब्लू चिप फंड डायरेक्ट प्लॅन. तर हा एक लार्ज कॅप फंड आहे. याची ॲसेट अंडर मॅनेजमेंट तर त्यांच्याकडे 32,000 म्हणजे 32,000 करोडच्या आसपास पैसे आहेत, जे ते लोकं मॅनेज करतात. आता सध्याची त्यांची नेट ॲसेट व्हॅल्यू ही 51.58 अशी चालू आहे. त्यांचा एक्सपेन्स रेशोही खूप कमी आहे. 0.46% हा त्यांचा एक्सपेन्स रेशो आहे. म्हणजे जे म्युच्युअल फंड चालवण्यासाठी जे चार्जेस लागतात ते निफ्टी 50 TRI हा त्यांचा बेंचमार्क आहे. आणि हे फंड कोण मॅनेज करतात, तर हितेश दास आणि श्रेयस देवलकर. तसंच याचा एक्झिट लोड काय आहे, जर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट जी अमाऊंट असेल, ती जर तुम्ही 1 वर्षाच्या आत सेल केली, तर तुमची जेवढी सेल व्हॅल्यू असणार त्याच्या 1% चार्ज यांना द्यावे लागतात. तर आपण बघूया की मार्केट कॅपनुसार कसं ॲलोकेशन केलेलं आहे. तर यांनी लार्ज कॅप कंपन्यांमध्ये यांचे 95% पैसे हे लार्ज कॅप कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केले आहेत आणि मिड ते स्मॉल कॅपमध्ये नाममात्रासाठी 1% ही इन्व्हेस्टमेंट त्यांनी केलेली आहे. म्हणून ह्या फंडची एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा सर्वात कमी रिस्क घेतो. कारण की यांचं मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये फक्त 1%च इन्व्हेस्ट करतात. म्हणून हा फंड एक बेस्ट ऑप्शन आहे इन्व्हेस्टमेंट सुरू करण्यासाठी. तर आता आपण बघूया की त्यांचं सेक्टर वाईज त्यांनी ॲलोकेशन आपलं कसं केलं आहे. फायनान्शियल सेक्टरमध्ये त्यांनी 37%, टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये 18%, सर्व्हिस सेक्टरमध्ये 8%, हेल्थ केअर सेक्टरमध्ये 5%, कन्स्ट्रक्शनमध्ये 5% आणि FMCGमध्ये 5% अशा प्रकारे हे त्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात. तर आपल्याला ह्या ग्राफवरून कळत असेल की त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ज्या टॉप कंपन्याज आहेत त्यांचं त्यांनी ॲलोकेशन कसं केलं आहे. इन्फोसिसला 9%, 10% हे बजाज फायनान्समध्ये, 9% HDFC बँकेत, 8% ICICI बँकेत, 8% TCSमध्ये, 6% जे आपलं डीमार्ट आहे ॲव्हेन्यू सुपर मार्केटमध्ये, 4% रिलायन्समध्ये, 4% HDFC कंपनीत, 3% डिव्हिज लॅब जी फार्मा कंपनी आहे त्याच्यामध्ये आणि 3% हे अल्ट्राटेक सिमेंट या कंपनीमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केले आहेत. ह्या टॉप 10 कंपन्या आहेत त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये. आता आपण बघू की ॲक्सिस ब्लू चिप फंडने कसं परफॉर्म केलं आहे. आतापर्यंत किती इन्व्हेस्टरला किती पर्सेंटने रिटर्न दिले आहेत. जर समजा तुम्ही ₹10,000 हे लमसम म्हणजे वन टाईम इन्व्हेस्टमेंट केली असती या फंडमध्ये, तर आपण बघू शकतो की 1 वर्षामध्ये त्यांनी 52% ॲन्युअलाइज्ड रिटर्न दिलं आहे. म्हणजे ती 10,000ची तुमची अमाऊंट 15,000 झाली असती. तीच अमाऊंट 3 वर्षामध्ये 19,000 झाली असती, ज्यात 24% रिटर्न भेटला असता. 5 वर्षामध्ये तीच अमाऊंट 24,000 झाली असती आणि रिटर्न 19% भेटला असता. आणि सिन्स इन्सेप्शन म्हणजे हा फंड जेव्हा सुरू झाला आहे त्यावेळेस जर तुम्ही याच्यात ₹10,000 टाकले असते, तर ती अमाऊंट आज 42,000 पर्यंत पोचली असती आणि तुम्हाला ॲन्युअलाइज रिटर्न हे 18% मिळाले असते. तसंच जर तुम्ही याच्यात SIP सुरू केली असती, तर आपण बघूया की SIPने तुम्हाला किती रिटर्न्स भेटले असते. जर तुम्ही समजा ₹1,000 प्रत्येक महिन्याला जर SIP केली असती, तर तुम्हाला 1 वर्षामध्ये ₹14,000 त्याचं ॲन्युअलाइज रिटर्न 44%, 2 वर्षांमध्ये 34,000 त्याचे रिटर्न्स 37%, 3 वर्षामध्ये 55,000 त्याचे ॲन्युअलाइज रिटर्न 29% आणि 5 वर्षांमध्ये ही अमाऊंट 1,00,000च्या जवळपास पोचली असती, ज्यात तुम्हाला 23% रिटर्न्स मिळाली असते. नंतर बघूया आपण की ह्या फंडचे रिस्क रेशोज असतात ते कसे आहेत. तर आपण जे रिस्क रेशो असतो हे आपण
लास्टचे 3 वर्षानुसार कॅल्क्युलेट करतो. तर त्याच्यामध्ये आपण कॅटेगरीचा एक ॲव्हरेज असतो आणि ह्या फंडचा रेशो याचं कंपॅरिझन केलं आहे. तर आपण पहिल्या ह्याच्यात बघूया की स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय? तो फंड किती व्होलाटाईल आहे. हे जेवढं कमी असणार तेवढा तो फंड स्टेबल, कमी रिस्क असणार. तर ह्या फंडचा रेशो आहे हा 18.36 आहे आणि कॅटेगरी ॲव्हरेज 18.27 आहे. म्हणजे हा एक कमी रिस्क आणि स्टेबल फंड आहे. त्याच्यानंतर आपण बघूया की शार्प रेशो. शार्प रेशो असं सांगतो की हा फंड किती रिस्क घेऊन आपल्याला कसे रिटर्न देतो. तर हे जेवढं शार्प रेशो जास्त असेल तेवढाच तो फंड चांगला रिटर्न देतो. जे याचा शार्प रेशो आहे 0.94 आणि कॅटेगरीचं ॲव्हरेज आहे 0.68. नंतर मित्रांनो बघूया की ट्रेनर्स रेशो. हा जेवढा जास्त असतो तेवढाच फंड जास्त रिटर्न देतो आणि कॅटेगरीचा ॲव्हरेजच आहे 0.15 आणि ह्या फंडचा रेशो आहे 0.21. तर तुम्ही बघू शकता की हा फंड किती कमी रिस्क घेतो आणि कशाप्रकारे रिटर्न देतो. दुसरा फंड आहे या कॅटेगरीमध्ये मिराय ॲसेट लार्ज कॅप फंड डायरेक्ट प्लॅन. हा पण लार्ज कॅप फंड आहे. याची ॲसेट अंडर मॅनेजमेंट ही जवळपास 29,000 करोडच्या आसपास आहे. याची नेट ॲसेट व्हॅल्यू ही 85.74 एवढी आहे. याचा पण एक्सपेन्स रेशो हा 0.54% आहे. हा फंड कुठल्या बेंचमार्कशी तुलना होते तर निफ्टी 100 TRI आणि हे फंडचे मॅनेजर आहेत गौरव मिश्रा आणि हर्षद बोरावके. याचा पण एक्झिट लोड हा सेमच आहे की जर तुम्ही तुमची इन्व्हेस्टेड अमाऊंट असेल ती जर तुम्ही 1 वर्षाच्या आत जर सेल केली तर त्या सेलची तुमची जेवढी तुम्ही अमाऊंट सेल करणार त्याच्या 1% चार्ज हे फंड आकारतो. तर आता आपण याचं बघूया की मार्केट कॅपनुसार यांचं कसं ॲलोकेशन आहे. तर मित्रांनो लार्ज कॅप कंपन्यांमध्ये यांनी 86% पैसे आपले गुंतवले आहेत. मिड कॅप कंपन्यांमध्ये हे जवळपास 8 ते 9% यांनी आपले पैसे गुंतवले आहेत आणि स्मॉल कॅप कंपन्याजमध्ये यांनी आपले 2.5% हे पैसे गुंतवलेले आहेत. तर आपण बघूया की सेक्टर वाईज यांनी आपलं कसं ॲलोकेशन केलेले आहेत. तर फायनान्शियल सेक्टरमध्ये यांनी 32%, टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये 15%, एनर्जी सेक्टरमध्ये 10%, हेल्थ केअर सेक्टरमध्ये 6%, कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये 6% आणि FMCG सेक्टरमध्ये 5% इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर आपण बघूया यांच्या पोर्टफोलिओमध्ये ज्या टॉप 10 कंपन्या आहेत त्यांचं ॲलोकेशन कसं आहे. तर HDFC बँकेत त्यांनी 9.5% गुंतवणूक केली आहे. इन्फोसिसमध्ये 9%, ICICI बँकेत 9% रिलायन्समध्ये 8 ते 9%, ॲक्सिस बँकेत 4%, TCSमध्ये 4%, SBI बँकेत 3% आणि भारती एअरटेल या कंपनीमध्ये 3% त्यांचं ॲलोकेशन आहे. म्हणजे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ह्या ज्या टॉप 10 कंपन्या आहेत यांना सर्वात जास्त वेटेज दिलं गेलं आहे. तर आपण मित्रांनो यांचे रिटर्न्स बघूया. जर तुम्ही याच्यामध्ये 10,000 रुपये गुंतवणूक केली असती वन टाईम इन्व्हेस्टमेंट म्हणजे लमसम एकदाच, तर 1 वर्षानंतर त्याची अमाऊंट ही 15,000 रुपये आणि त्याचा ॲन्युअलाइज रिटर्न 55%, 3 वर्षानंतर 18,000, ॲन्युअलाइज रिटर्न 22%, 5 वर्षानंतर 22,000 आणि त्याचा ॲन्युअलाइज रिटर्न 17%. तर सिन्स इन्सेप्शन म्हणजे जेव्हा हा फंड सुरू झाला त्यावेळेस जर तुम्ही याच्यात 10,000 रुपये गुंतवले असते तर त्याची अमाऊंट आता 46,000 रुपये इतकी झाली असती आणि तुम्हाला त्याच्यावर ॲन्युअलाइज रिटर्न 19% मिळाला असता. तर तुम्ही याच्यात SIPद्वारे 1,000 रुपये दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट केली असती. तुम्हाला 1 वर्षानंतर त्याचे जवळपास 15,000 रुपये आणि त्याचं ॲन्युअलाइज रिटर्न हे 49%, 2 वर्षानंतर 35,000 रुपये, त्याचं ॲन्युअलाइज रिटर्न 41%, 3 वर्षानंतर 55,000 रुपये, त्याचं ॲन्युअलाइज रिटर्न 30% आणि 5 वर्षानंतर ही अमाऊंट जवळपास 1 लाखांपर्यंत पोचली असती आणि त्याचं ॲन्युअलाइज रिटर्न तुम्हाला 21% मिळालं असतं. रिस्क रेशो बघू की ते किती रिस्क घेतात रिटर्न जनरेट करण्यासाठी. तर स्टँडर्ड डेव्हिएशननुसार त्यांचा फंड रेशो आहे 20 ते 21% आणि कॅटेगरी ॲव्हरेज आहे 18%. शार्प रेशो आहे त्यांचा 0.77% आणि कॅटेगरीचा ॲव्हरेज आहे 0.68%. तोच ट्रेनर्स रेशो त्यांचा आहे 0.17% आणि कॅटेगरी ॲव्हरेज आहे 0.15%. त्याच्यानंतरचा तिसरा फंड आहे मित्रांनो कॅनरा रोबॅको ब्लू चिप इक्विटी फंड डायरेक्ट प्लॅन. हा सुद्धा लार्ज कॅप फंड आहे. याची ॲसेट अंडर मॅनेजमेंट ही 4,000 करोड रुपयांपर्यंत आहे. त्याची नेट ॲसेट व्हॅल्यू ही 46 आहे. याचा एक्सपेन्स रेशो हा खूप कमी आहे, 0.36% याचा एक्सपेन्स रेशो आहे. तसेच हे कोणत्या बेंचमार्कशी यांची तुलना होते तर S&P BSE 100 TRI
हे फंड कोण मॅनेज करतं तर विशाल मिश्रा आणि श्रीदत्त भांडवलदार हे फंड मॅनेजर आहेत. याचा पण एक्झिट लोड सेमच आहे की जर तुम्ही तुमची इन्व्हेस्टेड अमाऊंट जर तुम्ही 1 वर्षाच्या आत जर सेल केली तर त्याच्या सेल व्हॅल्यूच्या 1% चार्ज हे आकारतात. तर मित्रांनो, ह्या फंडचं आपण मार्केट कॅपनुसार ॲलोकेशन बघूया. यांनीसुद्धा लार्ज कॅप कंपन्यांमध्ये हे जवळपास 90% पैसे गुंतवले आहेत आणि मिड कॅप कंपन्यांमध्ये 10% आपले पैसे गुंतवले आहेत. स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये यांनी कुठलीही इन्व्हेस्टमेंट केलेली नाही. पण सेक्टर वाईज बघूया की त्यांनी किती प्रमाणात पैसे कोणत्या सेक्टरमध्ये गुंतवले आहेत. तर फायनान्शियल सेक्टरमध्ये त्यांनी 34%, टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये 15%, एनर्जी सेक्टरमध्ये 8%, कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये 7%, हेल्थ केअर सेक्टरमध्ये 6%, FMCGमध्ये 5%. अशा प्रकारे त्यांनी प्रत्येक सेक्टर वाईज आपली गुंतवणूक केली आहे. तर आपण बघूया त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ज्या टॉप कंपन्या आहेत त्याच्यात त्यांनी किती % ॲलोकेशन केलं आहे. तर HDFC बँकेत त्यांनी 7 ते 8%पर्यंत, ICICI बँकेत 7%, इन्फोसिसमध्ये 7%, रिलायन्समध्ये 6%, HDFCमध्ये 4%, TCSमध्ये 4.5%, L&Tमध्ये 4%, बजाज फायनान्समध्ये 3%, SBIमध्ये 3% आणि ॲक्सिस बँकेत 3%. अशा प्रकारे त्यांनी आपल्या पोर्टफोलिओ ह्या टॉप बनवलेला आहे. फंडने कसं परफॉर्म केलं आहे, जर तुम्ही याच्यामध्ये सुद्धा ₹10,000 जर वन टाईम इन्व्हेस्टमेंट म्हणजे लमसम अमाऊंट जर इन्व्हेस्ट केले असते तर 1 वर्षानंतर ते ₹15,000, त्याचं ॲन्युअलाइज रिटर्न 55%, 3 वर्षानंतर ₹20,000, त्याचं ॲन्युअलाइज रिटर्न 26%, 5 वर्षानंतर ₹23,000, त्याचं ॲन्युअलाइज रिटर्न 18% आणि सिन्स इन्सेप्शन म्हणजे ज्यावेळेस हा फंड सुरू झाला त्यावेळेस जर तुम्ही याच्यात ₹10,000 गुंतवणूक केली असती तर त्याची व्हॅल्यू आता ₹38,000 पोचली असती आणि तुम्हाला त्या फंडने एवढ्या वर्षात 16% हा रिटर्न दिला असता. हे जर तुम्ही याच्यात SIPद्वारे गुंतवणूक केली असती, दर महिन्याला तुम्ही ₹1,000 SIPद्वारे याच्यात इन्व्हेस्टमेंट केली असती तर ह्या फंडने 1 वर्षानंतर तुम्हाला ₹15,000 आणि त्याचा ॲन्युअलाइज रिटर्न 45%, 2 वर्षांमध्ये ₹35,000, त्याचं ॲन्युअलाइज रिटर्न 41%, 3 वर्षांमध्ये ₹57,000, त्याचं ॲन्युअलाइज रिटर्न 32% आणि 5 वर्षानंतर तुम्हाला यानेसुद्धा जवळपास ₹1,07,000 रिटर्न दिले असते आणि त्याचा ॲन्युअलाइज रिटर्न 5 वर्षांमध्ये 23% आहे. त्याचा रिस्क रेशो आपण बघूया की हा फंड किती रिस्क घेतो. तर स्टँडर्ड डेव्हिएशन ह्या फंडचा आहे 19% आणि कॅटेगरी एव्हरेज आहे 18%. शार्प रेशो ह्या फंडचा आहे 0.94%, कॅटेगरी एव्हरेज आहे 0.68%. तेच ट्रेनर्स रेशो याचा 0.2%, 0.2% आहे. तर कॅटेगरी एव्हरेज 0.15 आहे की हा फंडसुद्धा थोडीशी रिस्क घेतो आपला रिटर्न चांगलं देण्यासाठी, कारण की यांनी पण मिड कॅपमध्ये 10% आपली इन्व्हेस्टमेंट, मिड कॅप ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये 10% आपली इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. हे आहेत टॉप 3 लार्ज कॅप फंड ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. तुम्ही जर नवीनच इन्व्हेस्टमेंट सुरू करणार असेल आणि तुम्हाला रिस्क कमी घ्यायचा असेल तर लार्ज कॅप कॅटेगरी ही सर्वात बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सुरू करण्यासाठी. याच्यामध्ये रिस्क खूप कमी असते आणि रिटर्न्सही चांगल्या प्रकारे असतात. तर याची समरी बघायची झाली तर तिन्ही फंडपैकी तुम्हाला जर एक फंड निवडायचा असेल ज्याच्यात तुम्हाला त्यांची गुंतवणूक सुरू करायची असेल, ॲक्सिस ब्लू चिप फंड हा तुम्ही विचार करू शकता, कारण की यांनी यांचे 95% हे लार्ज कॅप कंपन्यांमध्येच इन्व्हेस्ट केले आहेत. यांची रिस्क खूप कमी आहे कारण की यांनी मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये अगदी 1% फक्त इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो कॅनरा रोबॅको ब्लू चिप फंड, कारण की यांनीसुद्धा आपले 90% हे लार्ज कॅप कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले आहेत आणि मिड कॅपमध्ये फक्त 10% आहे. स्मॉल कॅपमध्ये यांनी कुठलीही इन्व्हेस्टमेंट केलेली नाही, त्याच्यामुळे याचीसुद्धा रिस्क थोडी कमी आहे. आणि त्याच्यानंतर मिराय ॲसेट लार्ज कॅप फंड, कारण की यांनी यांचे 86% पैसे हे लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गुंतवले आहेत. मिड कॅपमध्ये 8 ते 9% आणि स्मॉल कॅपमध्ये 2 ते 3% यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्याच्यामुळे हा थोडा जास्त रिस्क असलेला फंड असू शकतो, पण याचं रिटर्नसुद्धा तुम्हाला जास्त मिळू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या रिस्कनुसार तुम्हाला जो फंड योग्य वाटेल त्याच्यात तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकतात. मित्रांनो, ही होती आजची माहिती. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल, आजची माहिती आवडली असेल. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण एखादा व्हिडिओ येईल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर भेटूया नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.